मला माझ्या टीम किंवा माझ्या ग्रुपबद्दल खूप अभिमान होता. 25 जणांमधनं फक्त माझ्यावर भांडायला 2 जण तयार झाले. आम्ही 3 जण. 3 जण उठून रात्रीच्या एसटीनं तिच्या गावाला गेलो. त्या गावात तिच्या इन्स्पेक्टर समोर उभा राहून आवाज दिला, हे चालून देणार नाही, आम्ही वरपर्यंत जाऊ. या मृत्यूची चौकशी व्हायला पाहिजे, याचे आम्हाला रिपोर्ट्स पाहिजेत, अमुक तमुक ढमुक भरपूर बडबड केली. सगळं आमचं बोलणं होऊन बाहेर आम्ही येत असताना तिथलाच एक म्हातारा हवालदार आमच्या मागोमाग आला. त्यांनी खांद्यावर हात ठेवला. सांगितलं, पोरांनो, यंग आहात, आवडलं, रक्त सळसळतंय, आता मुक्कामाला गावात राहू नका. रात्रीची वेळ होत आलेली आहे, संध्याकाळची एसटी पकडा, लगेच पुण्याकडं सुटा. राहाल तर उद्या दिसालच याची गॅरंटी नाही. त्या हवालदारचं बोलणं ऐकून आम्ही हॅवाक झालो. काय आहे का नाही? पोलीस यंत्रणा नावाची चीज या गावात आहे का नाही? तो म्हणला, यंत्रणा आहे, सगळ्यांना सगळं दिसतं, पण काही गोष्टी दबलेल्याच बऱ्या असतात, त्या कधीच बाहेर येण्याकरता नसतात. ऐका बाळांनो, तुम्हाला बघून माझ्या मुलाची आठवण झाली. तो पण मुंबईला नोकरीच करतोय, त्यामुळं मी सांगायला तुम्हाला बाहेर आलो. तुम्ही जाल ना, तसं इन्स्पेक्टर साहेब उठून योग्य ठिकाणी मेसेज पोचवतील तुम्ही काय काय बोललाय त्याचं. त्या ठिकाणावरून चक्र फिरायच्यात तुम्ही पुण्याकडं सुटला असाल तर ते जास्त बरं होईल. तिघांच्यातली वीरश्री एकदम संपलेली होती. टेन्शन आलेलं होतं, पडणारा काळोख भिववायला लागला होता. तशीच आम्ही त्या मैत्रिणीच्या घरी गेलो. तिचे म्हातारे आई वडील हताश होऊन बसलेले होते. आम्हाला बघितल्यावर तिच्या आईनं डोळ्याला पदर लावून सांगितलं, पोरा, पुढच्या महिन्यात आम्हाला काशीला नेणार होती रे ती, आता काशीत गेली. स्वतःच गेली आणि एकटीच गेली. काय केलं तिनं? इतक्यांदा सांगितलं होतं, असं काही करू नको ग बाई, असं काही करू नको. कधीच ऐकलं नाही तिनं, कधी कुणाला जुमानलं नाही आणि काही केलं नाही. मी म्हणलं, आई, हो बरं झालं तुम्ही विषय काढला. तुमची काशी यात्रा करण्याच्यावर तिनं मला मेसेज दिलेला होता. आमच्या तिघांच्या खिशात जे काय पैसे होते त्या पैशातनं फक्त बस भाडं काढलं. सगळे पैसे उठवून तिच्या वडिलांच्या पायावर ठेवले आणि सांगितलं, काका, तिची इच्छा होती म्हणून का होईना यात्रा करा, एवढे आहेत, अजून काही लागणार असतील तर कळवा, मी माझा पत्ता आणि फोन नंबर ठेवलाय. सगळं व्यवस्थित होऊन द्या, निदान तिची ही शेवटची इच्छा तरी पूर्ण नीट मनासारखी होऊ दे. हो ना, काय करू शकणार होतो आम्ही याच्यापेक्षा वेगळं? आपण फक्त म्हणू शकतो, बोलू शकतो, करू काही शकत नाही. ही यंत्रणा इतकी आपल्या रक्तात भिवून गेलेली आहे ना, की या यंत्रणेसमोर आम्ही लाचार मुरदाड बनून संध्याकाळी 7ची एसटी गाठून पुण्याला परत आलो. म्हणून म्हणलं, ती बिनधास्त होती, आम्ही अशीच. जगायचंय म्हणून जगणारे, रोज नवीन दिशा बघणारे, तिची आठवण काढणारे आणि आपल्या मुलांना तिची कथा सांगणारे.
अशी असावी झाशीची राणी. आम्ही ना तर बघेच राहिलो शेवटपर्यंत. धन्यवाद.